पण 72 सालापासून आजपर्यंत एकही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला ग्रँट दिलेली नाहीये. 72 सालापासून. तरी इंग्रजी शाळांचं किती पेव फुटलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मराठी शाळा जरा कुठंतरी काहीतरी चांगलं करायला गेलो की आमच्यावर अन्याय होतो. आम्हाला काही आता खरं नाही आमचं. आज तुम्हाला माहिती आहे त्या अकॅडमीमुळं किती 9वी मध्ये 10वी मध्ये 11वी मध्ये 12वी मध्ये मुलं मुली आहेत. जरा वेगवेगळ्या चांगल्या नावाजलेल्या शाळेमध्ये त्यांचा किती वर्गामध्ये पटसंख्या हे एकदा तपासा. आमच्या इथं तर एवढ्या त्या अकॅडमीचं पेव फुटलंय. परवानगी आणतात कुठं तरी, कुणाशी तरी टायप करतात, 2-2 लाख रुपये शिकते. आमचे पालक लोक तिथं फी द्यायला मागे पुढे बघत नाही आणि सगळ्या आपल्या शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत. ह्याच्याबद्दल कधी शिक्षक संघटनेने मला सांगितलं की अजित पवार ह्याच्यात हा बदल करा म्हणजे काहीतरी मार्ग निघेल. त्याच्यात जरा 35 आत पटसंख्या आणली. अरे 35 आत आणली. मध्ये मीच आता नाहीत आयुष प्रसाद ह्याला गेले जळगावला कलेक्टर. परंतु आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये एक प्रयोग केला. काही ठिकाणी 4, 5, 7, 8 अशी मुलं होती. ती सगळी मुलं वेगवेगळी एकत्र केली आणि त्यांची संख्या चांगल्या पद्धतीने करून तिथं त्यांना बसची सोय बाकीची सगळी सोय त्या ठिकाणी केली आणि संख्या वाढवली. नाहीतर 1-2 शिक्षक आणि 1ली, 2री, 3री, 4थी शिकवत असतात. खरंच शिक्षण तिथं होतं का? आता एवढा मोठा बदल होत चाललेला आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट भरती. मी आज तुम्हाला राज्याचा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, आम्ही वेगवेगळ्या विभागाची 1.5 लाख विद्यार्थिनींची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या 1.5 लाखामध्ये आम्ही पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या तर्फे ते भरतोय. तुम्ही म्हणताय ती जाहिरात कशी सुटती? कॉन्ट्रॅक्ट बेसवर मीच मागच्या सरकारमध्ये असताना त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी एक सही केलेली आहे फाईलवर. प्रश्न काय केव्हा आला की त्या करोनाच्या काळामध्ये MPSC आणि हे बाकीचे सगळ्या परीक्षा थांबल्या आणि काही ठिकाणी भरती झाली. समजा आज 1 तारीख आहे, कालच्या 30 तारखेला महाराष्ट्रातले एक 50 डॉक्टर रिटायर झाले. तिथं पेशंट लोकांना 1 तारखेला सांगायचंय ते डॉक्टर रिटायर झाले, आता 6 महिन्यात भरती होईल, त्यावेळेस आम्ही तुला तिथं डॉक्टर देऊ. तात्पुरती भरती ती तेवढ्यापुरती केली जाणार आहे. रेग्युलर भरती झाल्यावर त्याला काढून टाकलं जाणार, कारण तो कॉन्ट्रॅक्टच आहे. हे कुणीही समजून घेत नाही. नुसतं आता काल पण आता सांगितलं की उद्या कोल्हापूरला मोर्चा निघाला. अरे मोर्चा काढायला काय लागते? मी पण आता 12वतीत मोर्चा काढला तर 10,000चा मोर्चा काढे. पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तर समजून घ्या. उद्याच्याला वेगवेगळ्या पोस्ट असतात त्या भरायच्या म्हटलं. आता MPSCचे किती, आता आमचा अध्यक्ष कालच माझ्या रात्री मुख्यमंत्री मी आणि उपमुख्यमंत्री बसलो होतो. MPSCचे अध्यक्ष निवडीच्या संदर्भात पण लवकर तो सिलेक्शन करायचंय आणि बाकीचे पण MPSCचे मेंबर जागा भरण्याच्या बद्दल. जागा भरण्याच्या करता आम्ही स्वतः प्रयत्न करतो. आजगावकरांना पण माहितीये, मीच त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस भरती करत असताना शिक्षण विभागातल्याच काही महाभागांनी पेपर फोडले, काय उपद्व्याप केले माहितीये, कोणाकोणाला कसं पास केलं, त्याची इन्क्वायरी झाली, त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना अटक झाली वगैरे वगैरे वगैरे. शेवटी माणसं आहोत आपण. आम्ही आता वेगवेगळी भरती करताना ती पारदर्शक व्हावी ही आमची पण भावना आहे. मागं पण आम्ही वेळोवेळी SSC DED ची भरती करताना मेरिट त्यांचं पर्सेंटेज लावून भरती त्या ठिकाणी करायचो. कुठेही तक्रारी यायच्या नाही. SC असेल, ST असेल, ओपन असेल, ह्या प्रकारची भरती त्या बाबतीमध्ये व्हायची. परंतु आता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागतं. बऱ्याचशा ठिकाणी जागा रिक्त राहतात आणि मग त्या जागा रिक्त राहिल्या तर लोकांना सांगून चालत नाही किंवा भरती चालू आहे. पोलिसांची पण भरती आज केली ना तर ऍक्च्युअली पोलीस कामावर यायला 1 वर्ष लागतं, कारण त्याचा ट्रेनिंगचा काळ जातो. ट्रेनिंग तर द्यावंच लागतं. त्याला कळलं तर पाहिजे कायदे काय आहेत, कसं पद्धतीचं आहे वगैरे वगैरे. आणि परवा का काल दीपक केसरकर पण कुठेतरी बोलले की आम्ही 30,000 भरती. आता काय तुम्ही म्हणाल मग आता रिटायर शिक्षक घ्यायला लागले. काही विषयाच्या बद्दल शाळांच्या मध्ये शिक्षक शिकवायला नाही म्हणून नवीन भरती होईपर्यंत बाबा तो तर पेन्शन ऑलरेडी घेतोच आहे रिटायर झालेला. तुम्ही थोडे दिवस तिथं काम करा. रेग्युलर भरती झालेला माणूस आला की त्याला आपण काढून टाकून तिथं त्या विषयाचा माणूस देऊ. आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगू शकत नाही की बाबा शिक्षकच नाही आणि म्हणून तुला शिकवायला त्या सब्जेक्टला कुणी त्या नाहीये, असंही करून त्या बाबतीमध्ये चालत नाही. आणि आता एवढी तफावत होत चाललेली आहे. राईट टू एज्युकेशन कायदा आपण आणला, त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेमध्ये फुकट शिक्षण 8वी पर्यंत दिलं पाहिजे. त्याकरता करोडो रुपये आपण खर्च करतोय. आज इतका मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे अर्थ मंत्रालय, सगळ्यात जास्त खर्च आम्ही शिक्षणावर करतोय. मध्ये असंच आम्ही बसलो होतो
आणि त्याच्यातनं माझ्याच पुणे जिल्ह्यामध्ये काही शाळा, काही कंपन्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अतिशय उत्तम केल्या. ते म्हणले शाळा जिल्हा परिषदेचीच राहू द्या, आम्ही खोल्या बांधून देतो, आम्ही काही इन्फ्रास्ट्रक्चर करून देतो. तर त्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. त्याच्यातनं लगेचच खाजगीकरण चाललं. खाजगीकरण चाललेलं नाही. उद्याच्याला तुमच्यातला एका उद्योगपतीला जर काही प्रॉफिट झाला आणि त्याला वाटलं की मी या शाळेत शिक्षण घेतलंय, मला या शाळेला मदत करायची, तर त्याला डायरेक्ट मदत करता येत नाही. म्हणून आम्हाला वकिलांनी सांगितलं, एजीनी सांगितलं की तसा कायदा करा, तर मग कुणी कोर्टात जाणार नाही. तर कुणी जरी कोर्टात जातील, ह्यांनी कसे शाळेला पैसे दिले, ह्यांचे पैसे का घेतले? शिक्षक हे गव्हर्नमेंटचेच राहणार आहे, जिल्हा परिषदेचेच राहणार आहे, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. पण तिथं आता माझ्या बारामतीतल्या काही सहकार्याला माहितीये, आपल्या आर्यन शिंदे त्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या अंगणवाड्या स्वतःच्या खर्चातनं बांधून दिल्या. त्याच्या फार तरुणपणामध्ये त्याचा मुलगा एकुलता एक अक्षय वारला आणि त्यानं अक्षय फाउंडेशन सुरू केलंय. आज तो पैसाही चांगला कमवतो. मशरूमचा खूप मोठा त्याचा करोडो रुपयाचा उलाढाल आहे. आणि तो बस स्थानक बांधून देतो, तो चांगल्या प्रकारची अंगणवाडी बांधून देतो. आमच्या इथं फेरेरो कंपनी आहे, तिने चांगल्या प्रकारच्या शाळा बांधून दिल्या. मग त्याच्यातनं जर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, कारण एवढ्या प्रचंड सगळा व्याप आहे, आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना, सर्व शिक्षा अभियान असेल वगैरे, आतापर्यंत बऱ्याच योजना, स्वच्छतेच्या बाबतीत, शौचालय बांधण्याच्या बाबतीमध्ये, वॉल कंपाऊंड करण्याच्या बाबतीत, काही जण पालकमंत्री म्हणून आपापल्या जिल्ह्यातल्या शाळांना वॉल कंपाऊंडच्या करता डीपीसी मधनं निधी देतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे निधी त्याच्यामध्ये चालतात. आणि म्हणून तो एक कन्सेप्ट पुढे आणला, विचारपूर्वक आणला, तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेत नाही आणि लगेच त्या गोष्टीला विरोध करतात. हेही बरोबर नाही. तुमचे प्रश्न मलाही समजतात, आम्ही पण तिथं बसलेलो असतो. आम्ही काही तुम्हाला दुसरंच डायरेक्ट सांगत नाही. मी पण पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचा जवळपास 95,000 विद्यार्थिनी त्या शाळेचा मी अध्यक्ष आहे. मी विद्या प्रतिष्ठानचा आज ट्रस्टी आहे. मी कृषीमूल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. मी त्याच्या संदर्भात रयत शिक्षण संस्था 4.5 लाख विद्यार्थी जिथं शिक्षण घेतात तिथला मी ट्रस्टी आहे. आम्ही पण वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था चालवतो. आम्ही एकदम इथं आलोय आणि काहीतरी तुम्हाला भाषण द्यायला लागलो असं नाही. आम्हालाही माहितीये, आम्ही या तालुक्याचं नेतृत्व आज 30-32 वर्ष करतोय. त्याच्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अनेक वर्ष, 5 वर्ष सातारचं पालकमंत्रीपद आणि ह्या पुणे जिल्ह्याचं जवळपास 15-1 वर्ष मी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मलाही प्रश्नाची जाण आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण आपली पण काही जबाबदारी आहे. त्या संदर्भामध्ये आपण पण आम्हाला काही सूचना केल्या पाहिजे की अजित पवार, आम्ही ज्यावेळेस अशा काही मागण्या करतो त्यावेळेस तो मुलगा मुलगी शिक्षणाच्या बाबतीत एकदम तरबेज होण्याच्या करता, म्हणजे त्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. कारण ह्याला तर मी सातत्याने विचार करतोय, या ज्या अकॅडमी निघालेल्या आहेत, म्हणजे एवढ्या आमच्या शाळा ऊस पडायला लागल्या, त्या अकॅडमी काय भरायला लागलं काय विचारतात सोय नाही. आणि त्यांच्या फी वगैरे, आणि तेच असं काहीतरी वातावरण तयार करतात आणि पैशाच्या जोरावर काही पण करायला मग ते मागे पुढे बघत नाही. वास्तविक ते पूर्वीच्या काळामध्ये 10वी आणि 12वीच्या मार्क्सवरच जे ऍडमिशन मिळायच्या, त्या माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, ते बघतो कसं करता येईल. 50% मार्क त्यालाच ठेवायचे 10वीच्या आणि 12वीच्या मार्क्सला, आणि 50% सीईटीला ठेवायचे. म्हणजे मग हे जरा अलीकडे कोणतरी 2-4 मुलांची नावं लावतात, हा आमच्या मध्ये पहिला आला की झालं, पालकांना वाटलं की आपलाही मुलगा आता तिथंच टाकला पाहिजे, मुलगी टाकली पाहिजे, की रॉंग केलंच लागतात. ते हे पुढं एवढं गंभीर होणार आहे. तर 4 लाख रुपये, आता यांनी तर फार 4चाच आकडा काढला. म्हणजे मला माहित नाही, तो पत्रकार आहे त्याच्यावर त्याला जास्त माहिती असेल. पण माझं एवढंच म्हणणं आहे की माझी तुम्हाला, आजगावकर, तुम्हाला विनंती आहे, इथं बसणाऱ्या स्टेजवरच्या मान्यवरांना विनंती आहे की आपल्याला सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अनेक शाहू महाराज, अनेकांचं शिक्षण, महर्षी कर्वे किंवा भाऊराव पाटील, कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील किंवा पंजाबराव देशमुख, खूप जणांची नावं आपल्याला घेता येतील की यांनी शिक्षणाची गंगा ही गोरगरिबांच्या, बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाच्या, मुलाच्या, मुलीच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. काही जर मुठभर लोकांचे मुला मुलींची फी 4 लाख 5 लाख, म्हणजे इंग्रजी माध्यमाची पण फी मुंबईमध्ये आम्ही बघतो, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ज्या शाळा आहेत त्याची 4-4, 5-5, 7-7 लाख फी आहे, तरी लोक त्या ठिकाणी देतात. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना ते परवडतं, त्याच्याबद्दल आपण काही टीका टिप्पणी करू शकत नाही. परंतु सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना मुलींना पण ते शिक्षण परवडावं, ह्या पद्धतीनं आपण काही निर्णय त्या ठिकाणी घेत असतो. परंतु त्याच्यामध्ये गैरप्रकार होता कामा नये. दिलेला निधी हा सत्कारने लागला पाहिजे. आज मी सहज माहिती ज्यावेळेस काढली, माझा जो अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण हे सगळ्यावर
जवळपास खर्च 1,00,000 कोटी रुपये आपण करतो. किती? 1,00,000 कोटी. ज्यामध्ये तुमचे सगळे पगार आले, जे विद्यार्थ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देतो ते अनेक